गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजचा दिवस खूप खास आहे। आज चाललो आहे आम्ही हरिश्चंद्रगड, 1 डे स्टे। उद्या संडे, उद्या रिटर्न येणार। पुरा रात्र आम्ही हरिश्चंद्रगडावर काढणार आहे। कोकण सर्व काही बघणार आहे आणि फुल एन्जॉयमेंट करणार आहे। प्लॅन एकदम बेस्ट बनलेला आणि ह्यावेळी आम्ही नाही ना बोलत 5 ते 6 जण आहेत। फुल एन्जॉय करणार आहेत। आता वाजले 5:30, टाइम होता 5चा, अर्धा तास लेट। दरवेळीप्रमाणे लेटच आपण पोचणार आहे, ठीक है। तो फिर चलो फटाफट अपनी नई बाइक पे नई वाली राइड है। फर्स्ट राइड, वो भी 200 400 रिटर्न, 200 जाने के लिए 200 आने के लिए, ठीक है। तो लेट्स से फटाफट गेअरअप केलं आहे। गाडीला जरा पुसले। नॉर्मल आपली अजून मॉडिफाईड नाही गाडी, मॉडिफाईड झाल्यानंतर त्या पण व्हिडिओज येतील, पण आता एक नॉर्मल राईड आहे। लेट्स से ही बॅग, एक बॅग आहे। आमचं दरवेळीप्रमाणे जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही ऑलमोस्ट जेवढ्या राईड होतात तेवढ्या राईडमध्ये आम्ही स्वतः काही बनवून खातो, नाश्ता बिष्टा। जास्त करून नाश्ता आम्ही स्वतःच बनवतो, चहा पाणी, मॅगी बिगी वगैरे अजून काय एक्स्ट्रा करू शकतो, ठीक है। भजी बिजी असतात त्यात। सो फाइनली गाइज अपनी CB 200X लोडेड हो गई है। ये सामान है अपना, क्योंकि 1 डे स्टे है तो उसमें जरा इसमें तो सब हैंडी इलेक्ट्रॉनिक चीज़ें ही है। इसके अंदर कपड़ा है, यहाँ पे वो बर्तन सब है, ठीक है। फिर चलो निकलते अपने वाले राइड पे। टाइम जैसे अपना यही पेट्रोल पंप, मानपाड़ा वाला पेट्रोल पंप पे हम लोग पोचलेलो आहे। आता आपण टपाटप टाकी फुल करून घेऊ। पेट्रोल पंप आलेलो आहे। मित्रा फुल कर ना, फुल कर। एक मिनट कर दो मैं गाड़ी लगा रहा हूँ। हाँ डाल दो। बाहर मत निकालो, बस चला जाएगा बस। तो 11,772 रुपयाचा पेट्रोल भरलं गाडीत। तर 11.5 लिटर गाडीत पेट्रोल बसलेलं आहे, ठीक आहे। 12 लिटरची टाकी आहे, 11.5 लिटर पेट्रोल भरलेलं आहे। तर एकदा फायनल लुक बघून घ्या गाडीचा, काय भारी दिसतोय। हॅलो, ज्या आईला ना त्याला व्हेली तो पोचलाय आधीच। आता आम्हाला सांग पेट्रोल पंपावर फोन उचलायचा का हे उचलायचं। इस बार हमारे राइड में डॉगी भी आ रहा है। फटफट में टोटल 7.5। ए भाई, मेरा भाई पैसे वाले। अरे वो मैटर नहीं करता, सुन तो उसका पैसा वाला रंगा पैसा। मेरा भाई पैसे वाला है, तू बोलेगा ला और देवे और सोने का चड्डी पहन सकता है वो, समझा क्या? सोने का लीडर से हमारा नेता है। हमारा नेता कैसा हो, शर्म जैसा भड़वा हो। भाई सब क्या बोला भड़वा बोल रहे तेरे को, शरीफ जैसा ये चलना है। लेट्स गाइस, चला फायनली आता आपण इकडे ऑन करतोय। 1 तास आमचा फक्त चाय ब्रेक झाला आहे, 1 तास चाय ब्रेक।
तुम्हाला सीन दाखवतो, एकदा सीन बघून घ्या. हे जस्ट स्टार्ट केलं आहे मी, ठीक आहे. हे जस्ट स्टार्ट केलं आहे. बघू अजून पुढे जाऊन काय काय बघायला भेटतंय. ह्यावेळी ह्या ब्लॉगमध्ये आवाजाचा खूप इश्यू होणार आहे, ठीक आहे. ॲडजस्ट करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण ॲडॅप्टर घेऊन टाकू. बट हा एकदा सीन बघा, काय भारी वाटतोय. सुपर्ब आहे गाईज. तुम्हाला नाही सांगू शकत काय फिलिंग आहे तिथल्या. CB200ची फर्स्ट राईड आहे. फुल ऑफ रोडिंगवाला रोड आहे, जसं तुम्ही बघितलंच असेल. जस्ट इथून पुरा खाली पुरा ऑफ रोडिंगच आहे. चला जाऊ मग पटपट एकदम फास्ट जाऊ पुढे, कारण की सर्वजण पुढे गेले, आपण राहिलो पाठीमागे. तो लेट्स सी. चला बघ पुढे जाऊया. हमारे दोस्त हे ते बाटल्या कुठे आहेत? लेट्स सी. चांगला स्पॉट बघू. हे खराब आहे, थोडासा ऊन सावली कमी आहे. सो हा आपला ग्रुप आहे पुरा. या ग्रुप वाईज मध्येच आपण जास्त करून फिरतो बाईक रायडिंगला. इथं सांगायची गरज नाही, कारण की हे पहिले पण माझ्या ब्लॉगमध्ये पडलेले आहेत. हा भिकारिया खूप दिवसानंतर इथं आला या ग्रुपमध्ये, ठीक आहे. बघ आर्ट बनाने का था ना, वैसा फील आ रहा है. ये पेन नहीं निकालेगा, पेन नहीं निकालेगा. आता वाजलीत बरोबर 1 आणि हे आमच्या आचारी आता अंडा बुर्जी बनवत आहेत. आचारी म्हणजे चांगलं नाव घेतलं रे आचारी. सावकार ये बहुत दिन के बाद है, इसका नाम नहीं बताएगा मैं. इसका भाई ना, ये है ना, ये हमारा ये बम्बू बोल रहे, ये हमारा बाबू है ना, उसका वो बड़ा भाई, बोलना क्या चाहते हो, बड़ा बाबू. आणि हा लोकेशन नहीं यार, यकीन मान यार, गुड़ी लेके आता ना, बिछा के मस्त खेल के सब बैठते खाते पीते. हा प्लेस. अरे गाडी खेचून टाकायचा भेंच. हां लई ताकद आहे अशी नाही घेतली. आता इथं आम्ही अंडा भुर्जी बनवणार, खाणार पिणार आणि डायरेक्ट थेट वरती जाणार. तुम्हाला डायरेक्ट आता हरिश्चंद्रगडची इथं दाखवीन. आता भुर्जी बनवताना दाखवीन, थोडंसं खाताना पण दाखवीन, आणि नंतर डायरेक्ट आपण हरिश्चंद्रगडावर जाऊ, ठीक आहे. तर चला मग पटापट भुर्जी बनवूया. ला बाय लड़का बच्चा खाली सिगरेट पीते सर्व नामी खाली गांडवा शरीफ आहे. आलस बावरची प्रथमेश. ये पर्दन भाई की बारी सुन सकता ब्रो. इसको करवाना पीछे, ये वो करा ना सही में, थोड़ा घुमा के लाना. अभी क्या कर रहे हो, क्या डाल रहे हो आप इसमें? अच्छा ब्रो, इसको वो करा ना, हल्ले तू करा ना, ये हल्ले, ये टमाटर है. उसके बाद अभी कांदा जा रहा है. फटाफट ये खाने टमाटर किती पाहिजे? ये शेप जूते ही लगा रहा था उसके. जूते तो देख, चालते. इसको लेके जा जरा, घुमा के ला. अभी कांदा मस्त हल्का सा ब्राउन शेड में कर लेंगे. बाद में पहन लेना, रख दे. आपने कभी लाइफ में बनाया ऐसा? क्या आपने इधर ही बनाया? सर बनाया ना, बनाया है, ठीक है. चिकन पॉपकॉर्न खाए थे, भूल गए क्या? अरे ऐसी जगह पे नहीं किए थे हमने. हम लोग यहाँ पढ़ते हैं भाई, चिकन पॉपकॉर्न का सबका ना. जो होने वाली रहेंगी वो भी खुश रहेंगी. हाँ, जिस दिन मूड खराब हो जाएगा, बोले हस्बैंड ही बना के खिलाएगा. कोई लड़की नहीं भाजी तिया चिकन मसाला, मैगी मसाला, शेजवान चटनी और ये टोमॅटो. पण तू स्पीकर नाही आणला. देव तुझ्या कानाखाली एक स्पीकर आणायला. स्पीकर आणायला काय होतं? अरे व्हिडिओ झाले दिसते. थोड़ा भी वो खाने का. तो क्या करेंगे अभी?
काय खाना? अरे यार ये धुंड में नहीं आएंगे रे। बंदर आए नाचू नाचू, बंदर आए नाचू नाचू, अरे बंदर आए नाचू नाचू, अरे बंदर आए। ये तो बंदर है। तो अभी तेरा ट्रांसजेंडर तू चेंज कर रहा है अभी। देख ले बस। डाल दिया लाइफ में बहन से चाय कभी बनाया नहीं हो झट्टू, तुम लोग बड़ी बड़ी बातें कर रहे हो। मसाला मैगी के लिए, मैगी आ रही है। ये क्या सो फाइनली अभी हमारा जो ग्रेवी टाइप जो रहता है कुछ कांदा बिंदा हो XYZ हो गया। अभी हम अंडा डाल रहे। पहले बोलना सुम्मे बोलने का। जल्दी जल्दी अंडा फटफट दे। इधर सारा इधर। अरे तू उठा लेंगे बाद में, उठा लेंगे, रहने दे। तू हाथ मत गंदा कर। ये ले प्रतिमेश, मैं चलाऊं या तू चला रहा है? मैं चला तो। तो आजचा पूर्ण चला एक जन चलाओ अजून चालव तो अंडे हाँ खेला नहीं गेला का फटफट डालना है ऐसा डालेगा तो। अरे ला मैं डाल दो ये लेना तो छोड़ना। वो चोरी ला ये ले जरा वीडियो ले चिपक रहे नीचे। मैं भी जाने जाते अरे नीचे गिर रहे हैं। फुटेज खाते हैं। चिपक गया, मजा नहीं। ये स्लो कर जरा। वो डाल, क्या बोल रहा है? ऑयल डालना मत करो। वही बोल रहा था भाई, लोग सुन रहे हैं, मैं क्या करूं भाई। ऑयल है ना, डालना ऑयल। ये देख ना नीचे पूरा चिपक रहा है। डाल अरे मैं तेज तो बोलते ना। गैस पास कर रुको गैस को बस कर। फाइनली गाइस अंडा भी यहाँ पे इसके अंदर डालने वाले हैं। अंडा इसमें गैस पास कर सुबह तेरे डाल बोल रहा है देख। वो टूट गया, डाला। सुन रहे नहीं यार। अरे अभी ये होगा। अरे नहीं होगा। अरे अभी साला लाइफ में कभी कुछ बनाया नहीं और झंडे बोल रहे हैं ये करो वो करो। ऐसा कुछ बोला भी झंडे। हम तो अरे जल रहा भाई, सुन मेरी बात। डाल दे दिखा अच्छा ज्यादा तेल खाए तो क्या होता है रे? मरने वाले हो क्या? ये साइड होता है बराबर। हाँ मैं करता हूँ। व्हाइट वाला पकड़, नीचे का व्हाइट वाला पकड़। स्वतःची लाल हाँ अभी टाइट कर। काय बोलायचं आहे नाही जायला। देख गिरा गया वैसा कुणाचा। फायनली बुर्जी तयार झालेली आहे। ए या बाबा जेवायला बसा, खायला बसा। इधर हाथ नहीं मारने का तेरे को ब्रो, तेरे को तेरा खुद का लेना है। तू मेरा आया बगल में बैठने के लिए। हाँ? ए बघला पूर्ण बाजूला तू बसला है। जे सबको बना प्लेट। ओ दो प्लेट है। हमारे साहब ने बोला है कि जिसका जिसका प्लेट ले ला। इधर हाथ नहीं डालने का बा। ये दो ले लिया मैं भी ले। रिटर्न लेने तक का सब खत्म। तो चलो फटाफट फटाफट खा लेते हैं। चल पॉइंट छोड़ ले। ठीक है। इनके फोन में नेटवर्क आया क्या? गाली मत दो रे यार। कुछ सिखाया क्या नहीं तुम लोग को? तेरे साथ रहेंगे तो बांध रहा है। आजे खा ले। ये अरे नहीं उड़ेगा। रमेश चांगले आले मस्त। बनाया किसने? कांदा किसने काटा? खाली का फुटेज मत ले। कैसा लगा बे? तो बोल रहे हैं कुछ भी तो मैं जहर भी खा लेगा अभी, मेरे को इतना भूख लगा है। उसको बूझ। सही है, सबसे सही है, नहीं भागेगा। छोटा सा स्टॉप घेऊ, थोड़ा 5-10 मिनटं पाणी बिनी पिऊ, रेस्ट करू। हा डॅम साईड व्ह्यू मस्त एकदम। काय बारामती डॅम काहीतरी असं समथिंग आहे। सो गाडी लाईनअप मध्ये लागलेत। आणि हा व्ह्यू सिंगल एक छोटंसं दरवाजा ओपन केलाय, माहित नाही का, बट ठीक आहे। सो फायनली गाईज फायनली आता आम्ही जिथं हॉटेल बुक केलं आहे त्या हॉटेलच्या इथं पोचलेलो आहे। जस्ट सी हा नाव आहे। तुम्ही पण येत असेल तर नंबरवरती दिला आहे, किसन, नागेश आणि अमोल यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता। ठीक आहे, हे त्यांचं मेन हेडक्वार्टर आहे आणि बाकीचं वरती कॅम्पिंग लिहिलं आहे, तिकडं वरती कॅम्पिंग आहे जे की आम्ही बुक केलेलं आहे कॅम्पिंग। जस्ट आता गाडी पार्क केली तर 3:30 नंतर आता आपण जस्ट निघणार आहे इथून। ठीक आहे, तिकडे जायचं आहे, वरती कॅम्पिंग करायची आहे, बस एन्जॉयमेंट करायची खूप सारी आणि एन्जॉय करायची आहे बस। अजून काय ते सांगू शकत, कारण की आता खूप ट्रॅव्हल करून आलो आहे, तो दमलेलो आहे। तो लेट्स सी, बघू आपण पुढे जाऊन काय काय होतंय। ठीक आहे,
इथे हे नीच मित्र माझे. आज आम्ही डॉगी आणले. डॉगी घेऊन वरती जाणार आहे. फुल बघू जा आईला वैतागलेलं आहे. ठीक आहे, तर चला मग भेटू आपण पुढे अजून. सो फायनली गाईज आता आपण कोकण कड्याला निघालोय. आमची पॅकिंग झालेली आहे, बघू शकता एवढी पॅकिंग आहे. उद्या नक्की आम्ही येऊन अँड लेट्स सी बॅग, ही बॅग, पाण्याची बाटली अँड लेट्स गो ब्रो कोकण कडा. शेवटी फायनली ह्या दिवशी आज आम्ही कोकण कड्यावर चाललेलो आहे. अँड लेट्स सी बघूया काय काय वरती बघायला भेटतंय. आता तर ट्रॅकिंग आहे, 2.5 तासाची ट्रॅकिंग आहे. लोकेशन आहे आपलं कुठला हरिश्चंद्रगड आहे. गुगल टाका, गुगलवर भेटून जाईल तुम्हाला हरिश्चंद्रगड. तर तिथून या तुम्ही. ठीक आहे, आणि ऑनलाईन गुगल खूप सारे रोड आहे तिथे यायला. तर तुम्ही या, तुम्हाला जो बेस्ट वाटेल त्या रोडने या. तुम्ही सांगत नाही मी, कारण की आम्हीच फिरत आलेलो. तर तुम्ही पण या फिरत आरामात. आणि लेट्स सी जास्त करून तुम्ही 1 डे स्टेसाठी या, खूप बेनिफिट आहे. आता आम्ही एकदम आरामात आहे. आता फक्त आम्हाला 2 तास चढायचं वरती, त्याच्यानंतर रात्र प्लीज मग करायचं बस. चला भेटू वरती कोकणकडे. भाई रात हो गई है, बोले अगले दिन लिख ले. हाँ, ना फोन लग रहा ना कुछ लग रहा, तो बोलेंगे ना. और क्या कॉल तो है, पता तो चले अम्मी ये बंदा जिंदा है क्या मर गया, कुछ है क्या नहीं है. तो अभी बोल के तो नहीं आया वैसे भी अभी नहीं. तो अभी अम्मी बोलेगी जिंदा है मर गया है. ये तो बोले ये भड़वा है भाई, सब तुम्हारे लिए आया भाई, नहीं तो मैं नहीं आता सही में. अरे लाफा जा रहेगा ना एक पट्टे वाला तेरी माँ का, मेरे लिए आया. अरे सही में भाई, मेरे को क्या बोल हरिश्चंद्रगडावर पोहोचलो होतो आम्ही. बहिणीचं नाव काय? नम्रता. नम्रता. हे बघ फायनली आम्ही पोहोचलो परत एकदा. आमचा अजून एक फ्रेंड ऍड झाला. तू नाही. आम्ही टेम्पल मध्ये चाललोय, टेम्पल मध्ये, शिव टेम्पलला. तो चला पटापट गाईज आता आपण हरिश्चंद्रगडला ट्रॅकिंग स्टार्ट करतोय. वजनच मग किती आपल्याकडे. हे पोरं वरती गेलीत. ठीक आहे, लेट्स सी फटाफट एकदम फटाफट वरती जाऊ. धपाट 2.5 तासाची ट्रॅकिंग, फुल मजा. ओके चलो फिर मिलते ऊपर. इंस्ट्रक्शन आहेत. कल सुबह हरिश्चंद्रगड अभयारण्य इंद्रवज्र कोकणकडा. इंद्रवज्र वज्र बघू. चला पुढे सीन काय मस्त वाटते.